या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। विधानसभेच्या 50 जागा आम्हाला द्याव्यात अशी महायुतीकडे मागणी केली असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे। नाही, महाविकास आघाडीनं एका चांगल्या नेतृत्वाला राज्याचं नेतृत्व होतं, त्याबद्दल असं करणं योग्य नाही। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलतायत आणि प्लस एक IPS कमिशनर बोलतोय, त्यामुळे त्यात तथ्य असेल तर ते चुकीचं आहे। आणि ह्या गोष्टीचा राष्ट्रीय समाज पक्ष खेद व्यक्त करतोय की देवेंद्र फडणवीस सारख्या एका चांगल्या माणसावर असं करायला नाही पाहिजे होतं। या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे। तर राज ठाकरे म्हणतात की आर्थिक विकासावर आरक्षण द्यावी आमची भूमिका आहे। आमचं म्हणणं आहे बाबासाहेबांच्या संविधानात सोशलच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे तसं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। सामाजिक मुद्द्यावरच आरक्षण पाहिजे हे बाबासाहेबांनी संविधानात लिहिले आणि तशा लेवलचं असावं, ही भूमिका आमची आहे। तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष किती सीटवर लढणार आहे? आता सध्याला आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत। महायुतीला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की 50 जागा विधानसभेच्या त्यांनी आम्हाला द्याव्यात, असं आमचं त्या तिघांच्याकडे ही मागणं आहे। त्यातून बघू बसल्यानंतर काय होते। मुंबईमध्ये आम्ही 10 जागा मागतो। कोणकोणती जागा आहेत? मानखुर्द आहेत, शिवाजीनगर आहे, नेहरू नगर आहेत, दिंडोशी आहे, मागाठाणे आहेत, चांदिवली आहेत, अशा 10 ठिकाणी। हो, त्याचं ठीक आहे ना, मग तिथे असल्यानं त्यांनी आम्हाला दुसरा दिंडोशी द्यावा। त्यामुळे आम्ही जिथे जिथं आमच्या पक्षाचं होल्ट आहे, बेल्ट आहे, तिथेच आम्हाला प्रयत्न करावा लागेल ना। बच्चू कडू यांनी शरद पवारच्या भेट घेतला आहे आणि ते म्हणाले की शेतकरी शेतमजुरासाठी मी काही निर्णय घेऊ शकतो, त्याचा काय फरक पडणार? त्यांनी ते लोकसभेला बी घेतला होता निर्णय ना, ते लोकसभेला बी घेतला होता त्यांनी, त्यामुळे काही नवीन भूमिका काही नाही। लोकसभेलाही ते स्वतंत्र लढले होते, त्यामुळे त्यांचा पक्ष आहे, त्यांच्यापर्यंत डिसिजन घ्यायला ते योग्य आहे। त्यांचा फरक पडणार नाही। आता एकमेकाचा फरक पडण्यापेक्षा, कोणाचं दुनोदुनी करण्यापेक्षा माझा रासपा कसा महाराष्ट्रावर इफेक्टिव्ह होईल हे मला बघितलेला प्रश्न बरा आहे। कोणाचं काय होतंय त्याच्यापेक्षा आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचं त्यांनी काम वाढवावं, आमच्या पक्षाचं काम आम्ही वाढवावं असं। त्यामुळे काय ते करतात, ते त्यांचा पक्ष वाढण्यासाठी बच्चू कडू करतात, ते योग्य करतात। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।